अनेक दिवसापासून या रस्त्याची आणि पुलाचं काम व्हावं अशी मागणी आपल्या गावातल्या लोकांची होती, पण खऱ्या अर्थाने इतका मोठा निधी आपल्याला उपलब्ध झाला नव्हता, त्यामुळे ही सगळी कामं प्रलंबित होती. आपण मागच्या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांकडून हा सगळा निधी उपलब्ध केला आणि हा निधी उपलब्ध करत असताना दर्जेदार काम झालं पाहिजे हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या. आज देखील आपला जो ठेकेदार ज्याला या कामाची मंजुरी मिळालेली आहे, ज्याला टेंडर मिळालेलं आहे, त्याला मी सूचना केल्या की एकदम प्रतीचं काम, उत्तम प्रतीचं काम आणि गावातल्या लोकांची दळणवळणाची सोय ही चांगली व्हावी अशा दृष्टीने आपल्याला या रस्त्याची कामं पूर्ण करायची आहेत, अशा सूचना देखील आज सगळ्यांच्या समोर मी त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला देखील दिल्या. आपल्या गावाला एक वेगळ्या प्रकारचा वारसा आहे, एक वेगळ्या प्रकारचा इतिहास आपल्या गावाशी निगडीत आहे. आपल्या गावामध्ये ते मोठे इरिगेशनचे प्रकल्प मागच्या कालावधीमध्ये झालेले, मला वाटतं तो देखील इंग्रजांच्या काळामध्येच तो धरण झाला असेल आणि त्या काळातलं धरण आज देखील दिमाखाने आपल्या सगळ्या गावामध्ये उभं आहे. त्या धरणाचं देखील येणाऱ्या काळामध्ये डागडुजीचं काम श्रीकांतराव हे आपल्याला करणं गरजेचं आहे. आज इतकं मोठं धरण आपल्या गावामध्ये, पण त्या गावामधल्या असणाऱ्या धरणाच्या लिकेजच्या बाबतीमधला प्रश्न असेल किंवा आजूबाजूचे जे रस्त्याच्या बाबतीमध्ये मागं तुम्ही माझ्यासमोर प्रश्न मांडला होता, माझ्या ध्यानात आहे ते प्रश्न असतील किंवा आपल्याला त्या धरणाच्या भरून पलीकडे जाण्याच्यासाठीचा रस्ता याच्या बाबतीमधले आपले प्रश्न असतील, हे प्रश्न मांडले आपण आहेत. आणि मी जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांजवळ हा प्रश्न की खोडशीचं आपलं जे धरण आहे त्याचं पूर्ण रिव्हॅम्प आपल्याला करायचं आहे, नव्यानं ते धरण उभं केल्यासारखं आपल्याला त्या धरणाचं काम करायचं आहे. आणि या धरणामध्ये खूप मोठं पोटेन्शियल आहे. या धरणाच्या माध्यमातून 10 ते 12,000 एकर जमीन, अगदी वायवे तालुक्यामधली जमीन देखील या धरणामुळे उलटाखाली येते. इतकं पाण्याचं साठवण करण्याची क्षमता या धरणाची आहे. अनेक वेळेला या धरणामधलं किती पाणी सोडायचं याचा देखील वादविवाद उपस्थित होतो आणि आम्ही ही भूमिका घेतलेली आहे की कराड तालुक्यामध्ये जे हक्काचं पाणी मिळालं पाहिजे ते धरणामधनं आम्हाला तुम्ही सोडलंच पाहिजे, अशी भूमिका मी पाणी वाटप परिषद जी कोयना नगरला घेतली होती त्या पाणी वाटप परिषदेमध्ये मी भूमिका घेतली. हे पाणी आमच्या हक्काचं आम्हाला मिळालं पाहिजे आणि निश्चित स्वरूपी सरकारच्या माध्यमातून तशी पावलं पडतील याचा विश्वास देखील मला आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करावासा वाटतो. मागच्या काळामध्ये आपण बांधकाम कामगार कल्याण योजनेच्या माध्यमातून मोठा भांडी वाटपाचा कार्यक्रम देखील इथं आयोजित केला आणि मला जुनी आठवण सांगायची की ज्या वेळेला आपल्या गावामध्ये भांडी वाटपाचा कार्यक्रम होणार होता त्यावेळेस मला सांगण्यात आलं की आचारसंहिता लागण्याची शक्यता दाट आहे. आणि ज्यावेळेस मला लक्षात आलं कदाचित आपला हा कार्यक्रम एखाद्या वेळेस होणार नाही, आचारसंहिता लागली तर ह्या कार्यक्रमाला प्रलंबित ठेवावं लागेल, त्यावेळेस जो ट्रकचा ड्रायव्हर तुमची भांडी घेऊन येत होता त्याला मी 4 वेळेला फोन एका दिवसामध्ये केले होते की कुठपर्यंत आलास, आणि तो मला वाटतं औरंगाबादवरून येत होता आणि सारखा माझा फॉलोअप चालला होता. आणि मला मनामध्ये वाटलं की खोडशीमध्ये भांडी पोचावी याच्यासाठी मी जितके वेळा ट्रक ड्रायव्हरला फोन केला तेवढा स्वतःच्या वाहन चालकाला मी कधी माझ्या आयुष्यामध्ये फोन केला. मी त्याच्या मागे लागलो. माझ्या डोक्यात एकच होतं की माझ्या खोडशीमधल्या माता भगिनींना भांड्याचे सेट पोचले आणि मी यशस्वी झालो. भांड्याचे सेट निवडणुकीच्या आचारसंहिता लागायच्या आधीच आपल्या गावामध्ये पोचले. तरी सुद्धा ज्या माझ्या माता भगिनींना अजून सेट मिळालेले नाहीत त्यांना सुद्धा सेट पोचले पाहिजे. कारण मला आपल्या गावामधल्या एका माता भगिनीचा मेसेज आला होता की आम्हाला विसरू नका, आमचा सेट यायचा राहिलाय. आणि त्यामुळे मी म्हटलं काळजी करू नका, आता तुम्हाला हुडकून काढून तुमच्याकडे सेट पोच करतो हे आश्वासन देखील मी त्यांना दिलेलं. कारण बऱ्याच वेळेला निवडणूक असली की राजकीय पुढारी काही पण करायला तयार होतात आणि निवडणूक झाली की 5 वर्ष आराम असतो, तसं होता कामा नाही याची आठवण मला माझ्या एका बहिणीने करून दिली. त्यामुळे मी आज तुम्हाला सांगतो तुम्ही काळजी करू नका, की तुम्हाला आम्ही विसरत नाही. जे राहिलेले आहे त्याची यादी आहे की नाही, 175 अजून राहिले द्यायचे. किती
किती झाले? महेश बापू 175 दिले आणि 175 ज्या माता भगिनींना कार्ड तुम्ही दिलेत, ज्याला ज्याला कार्ड दिले त्याला भांड्याचे सेट आपण पोच करणार. मीच येणार आहे स्वतःच्या माझ्या कार्यक्रमात, काळजी करू नका. त्या माझ्या माता भगिनींनी समाज घडवण्यासाठी आजपर्यंत एवढं कष्ट केलं. कधी स्वतःचा विचार न करता जी माझी माता भगिनी दिवस रात्र राबत असते, शेतामध्ये राबत असते, व्यवसायामध्ये राबत असते, आपल्या घरातल्या मुलाबाळांसाठी, घरामधल्या पती परमेश्वरसाठी, घरामधल्या सासू सासऱ्यांसाठी, आई वडिलांसाठी जी कष्ट करत असते, त्या माता भगिनीला न्याय देण्याच्या बाबतीमधली भूमिका ही राज्य सरकारने घेतली आणि तीच भूमिका लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही देखील भविष्य काळामध्ये घेणार. मागच्या कालावधीमध्ये लोक म्हणत होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार. लोक म्हणत होते निवडणुकीपर्यंत ही योजना सरकारने आणलेली आहे. पण आज महायुती सरकारचा एक सत्तेमधला सत्ताधारी आमदार म्हणून मी तुम्हाला ठामपणे सांगतो की जोपर्यंत महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू राहणार. आज 45,000 कोटी रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू करण्यासाठी लागतात. आमचे आदरणीय नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या आमदारांना ठणकावून सांगितलं की तुमच्या विकास कामाला एखाद्या वेळेला आपण पैसे कमी करू, राज्यामधल्या इतर विभागामध्ये काटकसर करू, पण माझ्या आईच्या माझ्या बहिणीच्या हातामध्ये जाणारे 1,500 रुपये आपण थांबवणार नाही अशी भूमिका आपल्या राज्य सरकारने घेतली, आपल्या नेत्यांनी. आणि त्यामुळे हे पैसे आता आपल्या हातामध्ये योग्य वेळेला येत राहणार. मागच्या कालावधीमध्ये मार्च एंडिंगमुळे तांत्रिक अडचणीमुळे थोडा हप्ता डिले झाला. काही लोकांनी त्याच्यामध्ये लगेच अफवा पसरवायला सुरुवात केली की आता हे पैसे थांबणार. पण मी आज तुम्हाला अधिकारवाणीने सांगतो की जो शब्द दिलाय तो शब्द पूर्ण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार कटिबद्ध आहे. तो शब्द ते पूर्ण करणारच हे देखील मी तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो. शेतकऱ्यांसाठी 7.5 HP पर्यंतचा ज्यांचा पंप आहे त्याच्यासाठी वीज बिल माफ करण्याचं काम सरकारने केलं. ती योजना देखील आज चालू आहे, ती योजना देखील आज लागू आहे. भविष्य काळामध्ये देखील ती योजना चालू ठेवण्यासाठी आम्ही महायुतीचे सगळे आमदार सरकार दरबारी हा नेहमी प्रयत्न करत असतो की ग्रामीण भागामधल्या शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे, शेतकऱ्याला हक्काची वीज मिळाली पाहिजे, शेतकऱ्याला त्याच्या कृषी पंपाचं वीज बिल आलं नाही तर त्याला त्याची शेती जास्त किफायतशीररित्या करता येईल. त्यामुळे शेतकऱ्याला पाठबळ देण्याची भूमिका देखील सरकारच्या माध्यमातून आपण करतोय. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना फायदा देखील होतो. काल खरीप हंगामाच्या पूर्वनियोजनाची बैठक घेतली होती. अनेक शेतकऱ्यांना धनादेश देण्याचं काम देखील आम्ही केलं. अनेक शेतकऱ्यांना फायदा देखील या योजनेच्या माध्यमातून झाला. आणि त्यामुळे एका बाजूला वैयक्तिक स्वरूपाच्या योजना राबवणं हे सरकारच्या अजेंड्यावर तर आहेच, पण त्याबरोबर प्रमुख गावांचा विकास करणं, प्रमुख शहरांचा विकास करणं, वाडी वस्तीवर पाणी पोहोचवणं, वीज पोहोचवणं हे देखील सरकारची भूमिका आहे. आज अनेक आपल्यामधली गावं आहेत जी सरकारच्या माध्यमातून मागणी करत असतात. सरकारच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याच्या योजनांची आपण मागणी करतो. त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून स्पष्ट निर्देश करण्यात आलेले आहेत की पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सरकारने संवेदनशील वागायचं. आणि त्यामुळं या विभागामधल्या सगळ्या पाणी पुरवठा योजना या जलसुराज्य टप्पा 2 या योजनेच्या माध्यमातून देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून चालू आहे. ज्या योजना पूर्ण आहे त्या योजनांना वाढीव पैसे लागणार असतील तरी देखील आपण मागणी केली पाहिजे. आपण आमच्याकडे पैसे मागा, आम्ही तुम्हाला लागेल तेवढे पैसे देण्याच्या बाबतीमध्ये कटिबद्ध आहोत. पाईपलाईन वाढवायची असेल, तुम्ही मीटर बसवत असाल, मीटरला पैसे कमी पडत असतील तर DPDCतनं कसे देता येतील याचा आपण प्रयत्न करू. काही ठिकाणी पैसे कमी पडतात योजना करायला आणि कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार काम पूर्ण करत नाही, काम चालू करत नाही, अशी देखील तक्रार कुठल्या ग्रामपंचायतीची असेल तर त्यांनी आमच्यापर्यंत तक्रार करा. आम्ही तिथं तुम्हाला पैसे देण्याच्या बाबतीमधलं काम करू. काही ठिकाणी आपल्या गावामधले लोक असतात ज्यांना पक्की राहण्याची घरं नसतात, त्यांना जमीन पण नसते. अशा लोकांना गावठाणामधली थोडी जमीन उपलब्ध करून द्यावी. आणि गावठाणामध्ये जमीन जर का नसेल तर गावामध्ये जिथं जमीन घेणं शक्य आहे तिथं त्यांना जमीन घेऊन द्या. त्या जमिनीला घेण्यासाठीचे पैसे हे देखील सरकारच्या माध्यमातून मिळतील. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घर बांधायला तर पैसे देऊच, पण जमीन विकत घ्यायला देखील पैसे आपण देणार. कुठलाही माणूस पक्क्या घराशिवाय राहायला नाही पाहिजे याचा प्रयत्न आज गावामधल्या सगळ्या नेते मंडळींनी
करणं अत्यंत गरजेचं आहे। आज आपला सगळा पट्टा जर का बघितला तर हा आपला कृषी प्रधान पट्टा, आणि या सगळ्या पट्ट्यामध्ये बहुतांश लोक शेतीवर आपल्या उपजीविकेसाठी अवलंबून आहे। त्यातल्या त्यात ऊसाची शेती मोठ्या प्रमाणावर आपल्या सगळ्या परिसरामध्ये होते। ऊसाची शेती किफायतशीर व्हावी, शेतकऱ्याला 2 पैसे अधिकचे मिळावे म्हणून FRP वाढवण्याचं काम देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं। साखरेचे भाव वाढताच केंद्र सरकारने FRP वाढवण्याचं काम केलं, आणि कारखानदार म्हणून आमचा देखील प्रयत्न आहे की MSP म्हणजे साखर विकायची मूलभूत किंमत जी आहे, मिनिमम सेलिंग प्राइस ही वाढवायसाठी देखील आमचा प्रयत्न चालू आहे सरकार दरबारी की मिनिमम सेलिंग प्राइस वाढवा, म्हणजे अधिकचे पैसे बँकेकडनं उपलब्ध होतील प्लेजवर आणि अधिकचे पैसे शेतकऱ्याला देखील देता येईल। एकंदरीतच शेतकरी अभिमुख धोरण घेण्याचा प्रयत्न हा केंद्र आणि राज्य सरकार संयुक्त विद्यमाने करत आहे। त्याचा सुद्धा फायदा आपल्याला भविष्य काळामध्ये निश्चित स्वरूपी हा होताना दिसेल। काल आम्ही खरीप हंगामाच्या बैठकीच्या निमित्तानं बघितलं की जिल्ह्याचं जेवढा ॲव्हरेज आहे, राज्याचं जेवढा ॲव्हरेज आहे, त्याच्यापेक्षा जास्त ॲव्हरेज आपल्या तालुक्याचा आहे। मग ते सोयाबीनचा असो किंवा भुईमुगाचा असो किंवा इतर जी पिकं आपण घेतो त्या सगळ्या पिकांचा ॲव्हरेज हे राज्याच्या जिल्ह्याच्या ॲव्हरेजपेक्षा जास्त आहे। म्हणजे आपला शेतकरी प्रगतिशीलरित्या शेती करतो याचा इंडिकेटर हा आपण ज्यावेळेला आकडेवारी पाहतो त्या आकडेवारीच्या माध्यमातून, आणि त्यामुळे एकंदरीतच समाजाला प्रगत करण्यासाठी, समाजाच्या विकासासाठी जे जे काय आपल्याला करता येतं ते करण्याच्या बाबतीमधला आपला प्रयत्न। कराडच्या MIDC मध्ये देखील मी मागच्या कालावधीमध्ये काही दिवसापूर्वी भेट दिली, आणि भेट दिल्यानंतर मला कराडच्या MIDC मधल्या उद्योजकांनी सांगितलं की तुम्ही पहिलेच आमदार आहात जे उद्योजकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी MIDC मध्ये आहात। मला खरं तर आश्चर्य वाटतं की ज्या कराडच्या MIDC मधनं उद्योग निर्मिती होऊ शकते, माझ्या माता भगिनींच्या हाताला काम मिळू शकतं, माझ्या तरुणांच्या हाताला काम मिळू शकतं, माझ्यामधले नवीन उद्योजक निर्माण होऊ शकतात, अशा MIDC कडे आपण लक्ष का देत नाही? 205 एकराची आपली MIDC आहे, आणि त्या 205 एकराच्या MIDC मध्ये एकही मोठा उद्योग नाही। हे खऱ्या अर्थानं शोकांतिक आहे, दुर्दैव आहे की एकही मोठा उद्योग त्या MIDC मध्ये नाहीये। टी लावलची कंपनी होती ती बंद झाली, ती चालू होईना झाली आहे, रडत खडत चाललेली आहे। त्याबरोबर हिंदुस्तान स्पिनिंग मिल होती ती चालू नाही आहे। मोठ्या मोठे उद्योग तिथं जे पूर्वी प्रस्थापित होते ते आज चालू नाही आहे, आणि त्यामुळे रोजगार कुठून उपलब्ध होईल हा सुद्धा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये। आज आपल्या विभागामध्ये रोजगार उपलब्ध झाला तर आपली मुलं बाळ तिथं नोकरीला लागतील, आपल्या मुली तिथं नोकरीला लागतील। आज आपली मुलं जे पुण्या मुंबईला नोकरीच्या शोधामध्ये जातात, आमच्यापर्यंत नोकरीसाठी येतात, त्यांना त्यांच्या हक्काची नोकरी तर मिळू शकते। आणि भविष्य काळामध्ये आपला प्रयत्न आहे की जे आपल्यामधले उद्योजक आहेत त्या आपल्यामधल्या उद्योजकांचे उद्योग कसे वाढतील याच्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं पाहिजे। आज बापू आपण देखील एक उद्योजक आहात, आपण सुद्धा एक चांगली जॅगरीचा प्लांट आपण चालवता, आणि ह्या प्लांटच्या माध्यमातून अनेक लोकांच्या हाताला देखील काम मिळतं। आज तुमचं देखील हे मंगल कार्यालय, आपण देखील एक उद्योजक आहात, आपल्या माध्यमातून देखील काही लोकांच्या हाताला काम मिळते, काही लोकांची सोय होते, आणि त्यामुळे आपल्यासारख्या लोकांना कसं पाठबळ देता येईल हा प्रयत्न आपल्याला भविष्य काळामध्ये केला पाहिजे। एक उद्योजक ज्या वेळेला एखादा उद्योग उभा करतो त्यावेळेला त्या एकट्याचा फायदा होत नाही, फक्त उद्योजकाचा फायदा होत नाही, तर समाजाचा फायदा त्या उद्योजकाच्या माध्यमातून होतो। तर एका उद्योगामधनं अनेक लोकांच्या हाताला काम मिळतं, अनेक कुटुंबाला स्थैर्य देण्याचं काम एक उद्योजक करत असतो। त्यामुळे उद्योग जगतामधली माणसं आमच्या कराडमध्ये कशी येतील, आपल्या कराडच्या तासवडे MIDC कशी येतील याचा प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं। बरेच वेळेला लोकप्रतिनिधी आपला अभ्यास किती आहे हे सांगायचा प्रयत्न करत असतात। लोक सांगत असतात अमेरिकेत खड्डा कुठं पडला, चायनाने मिसाईल कशाला मारली, रशियाने काय केलं, रशियात बर्फ कसा पडला। इथं पंचायत समितीला इमारत नाही, पंचायत समितीला इमारत नाही, MIDC मध्ये उद्योग बंद पडायला लागले। अहो मला सांगा, मी विधानसभेचा सदस्य नसताना माझ्या माता भगिनींना भांडी वाटपाचा कार्यक्रम करण्याची योजना आम्ही राबवली। शेवटी आज आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, कुठल्याही व्यक्तीने कार्यकर्त्याने ठरवलं काम करायसाठी तो चांगलं काम करू शकतो। त्यामुळे लोकप्रतिनिधी सुद्धा डोळे उघडे ठेवून काम करणं गरजेचं आहे, आणि जगाची चौकशी करण्याच्या आधी आपल्या मतदारसंघामध्ये काय चाललंय, आपल्या आजूबाजूच्या गावामध्ये काय चाललंय, त्यांचं भलं कसं होईल याचा प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं आहे।
बरेच वेळेला लोकप्रतिनिधी खूप अभ्यासू असतात, पण त्या अभ्यासाचा सुरेशर उपयोग सुद्धा समाजाला झाला पाहिजे. अभ्यासाचा उपयोग समाजाला झाला नाही तर मग त्या अभ्यासाचा काय फायदा. त्यामुळे अभ्यासाचा उपयोग लोकांना होईल असे लोकप्रतिनिधी आता आपण निवडणं गरजेचं आहे. ते ग्रामपंचायतीत असेल, पंचायत समितीत असतील, जिल्हा परिषदेत असतील, विधानसभेत असतील किंवा लोकसभेत असतील, लोकांचा कसा जास्तीत जास्त फायदा करून देता येईल याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं दृष्टिकोन हा समाजापरी ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. कालच्या बैठकीनिमित्त आम्ही काही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायची संधी दिली. आम्ही काही शेतकऱ्यांना सांगितलं तुम्ही तुमचा अनुभव सांगा, तुम्ही सांगा की तुमचे अनुभव काय, चांगली शेती कशी करायची, शेतीचं उत्पन्न कसं वाढवायचं. आपण सगळ्यांना निमंत्रित केले, तुम्ही बोला. त्यामध्ये एक शेतकरी आले आणि त्यांनी मार्गदर्शन करायला सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं की मी फुलाची शेती करतो, फुलं पिकवतो आणि माझी एकच इच्छा आहे की प्लॅस्टिकच्या फुलाला बंदी घाला. मला पण वाटलं की सोपं आहे काम किंवा करूया प्रयत्न आपण. त्यामुळे मी माझ्या मार्गदर्शनात लगेच सांगितलं की हे काकांनी असं सांगितलं की प्लास्टिकच्या फुलाला बंदी घाला, कारण खरी फुलं जी पिकतात त्याचं मार्केट वाढायचं असेल तर प्लॅस्टिकची फुलं बंद केली. म्हणून मी लगेच सांगून टाकलं भाषणामध्ये. मी म्हटलं प्लॅस्टिकची फुलं बंद करायसाठी शासन दरबारी जे करायला लागेल ते आपण सगळं करू असं मी सांगितलं. आणि व्यासपीठावरनं खाली उतरलो आणि बाहेर जायला निघालो त्यावेळेस दुसरा एक पोरगा भेटला. तो म्हटला आपलं प्लॅस्टिकच्या फुलाचं दुकान असतं. मग आता काय माझी पण पंचायत झाली. म्हटलं ठीक आहे, बोलावं लागतं कधी कधी, तू काय काळजी करू नको. त्यामुळे बरेच वेळेला अशी सुद्धा माझी अडचण होते की दोन कार्यकर्ते दोन वेगवेगळ्या प्रकारचं काम सांगतात आणि त्या दोघांना न्याय देत असताना योग्य बाजू कोणाची आहे याचा अभ्यास केल्याशिवाय न्याय आपल्याला देता येत नाही. त्यामुळे योग्य बाजूला न्याय द्यावा अशा प्रकारचा प्रयत्न हा राजकीय कार्यकर्ता म्हणून नेहमी माझा राहिलेला. बरेच वेळेला राजकारणामध्ये कार्यकर्त्याचा गैरसमज असा होतो की राजकीय नेत्यांना नवीन नवीन लोक लागतात, राजकीय नेत्यांना नवीन येणाऱ्या लोकांचं आकर्षण जास्त आणि आम्ही जुने जाणते आहे, आम्ही इतके वर्ष तुमच्याबरोबर राहिलो आणि अडचणीत राहिलो आणि तुम्ही आम्हाला जितकं महत्त्व द्यायला पाहिजे तितकं महत्त्व देत नाही. असा कधी कधी लोकांच्या मनामध्ये चुकीचा गैरसमज किंवा त्याला कधी कधी परिस्थितीमुळे असं वाटू शकतं. बरेच वेळेला राजकारणामध्ये आपण ज्या वेळेला एकत्र जात असतो त्यावेळेला राजकारणामध्ये बरोबर येणाऱ्या माणसाला आपल्याला बरोबर घ्यावं लागतं. आणि त्यामुळं आपण ज्या वेळेला राजकीय क्षेत्रात काम करतो त्यावेळेला येणाऱ्या प्रत्येक माणसाला कामाच्या माध्यमातून बरोबर घेण्याची भूमिका ठेवणं हे काही वाईट नाही. पण त्याबरोबरच जुने जाणते आपले जे लोक आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ नये हा देखील प्रयत्न आपण 100% केला पाहिजे. आणि त्यामुळं सातत्यानं दाजी मामा मला जे मार्गदर्शन करतात की जुनं विसरायचं नाही, त्या मार्गदर्शनावर दाजी मामा मी काम करतोय की जुनं न विसरता नवीन लोक कसे घ्यायचे याच्या प्रयत्नामध्ये आम्ही देखील आहे. पूर्वीच्या काळामध्ये आपली लहानशी गाडी होती, गाडीमध्ये 4च लोक बसायचे, 5वा माणूस आला की गाडीत बसायला जागा नसायची म्हणून आपण टेम्पो घेतला. टेम्पोमध्ये देखील गर्दी व्हायला लागल्यावर आपण बस घेतली आणि मग आपल्या लक्षात आलं की बसमध्ये पण आपले सगळे बसू शकत नाही तर रेल्वेचा बोगीच घेतलाय की बसायचे तेवढे बसा, एक बोगी भरला की दुसऱ्या बोगीत बसवायचे आणि सगळ्यांना विकासाच्या दिशेने विकास रथामध्ये सगळ्यांना समाविष्ट करून घेण्याच्या बाबतीमधली भूमिका ती भविष्य काळामध्ये निश्चित स्वरूपी आमची राहणार. आज आपण इथं या कार्यक्रमाला सगळे जमलेलो असताना एक गोष्टीचा उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्तानं करणं गरजेचं. 22 एप्रिलच्या रोजी देशामध्ये भयानक हल्ला झाला. ज्या हल्ल्यामध्ये 26 निष्पाप लोकांनी आपले प्राण गमावले. त्या निष्पाप लोकांचा काहीही युद्धाशी संबंध नव्हता, त्या निष्पाप लोकांचा कुठल्याही चुकीच्या गोष्टीशी संबंध नव्हता आणि खऱ्या अर्थानं काश्मीरमध्ये सुट्टी साजरी करण्यासाठी गेलेले लोक, काश्मीर पाहण्यासाठी आनंद घेण्यासाठी आपल्या कुटुंबाला परिवाराला घेऊन गेलेले लोक त्यांना दुर्दैवाने प्राण गमवावे लागले. त्यांना प्राण गमवावे लागले ते लागले. प्राण गमवत असताना ज्या वेदना त्यांच्या कुटुंबियांना झाल्या त्या वेदना या आपल्या भावनेच्या पलीकडच्या, आपल्या विचाराच्या पलीकडच्या. आपल्या कराड तालुक्यामधलं देखील एक कुटुंब, महेश कुलकर्णीचं कुटुंब हे काश्मीरमध्ये अडकलं होतं. मला राज्याच्या विभागाकडून
राज्याचा जो विभाग ही माहिती गोळा करत होतं त्या विभागाकडून मला कळालं की कराड तालुक्यामधलं एक कुटुंब महेश कुलकर्णी आणि फॅमिली हे काश्मीरमध्ये आले. मग मी लगेच माहिती काढली की महेश कुलकर्णी कुठले आहेत, तर आमचे सुहास जगताप कुठे आहे. सुहास जगताप कराडचे आपले नगरसेवक आहेत. ते कराडचे नगरसेवक सुहास जगतापांना मी फोन केला आणि मी म्हटलं की सुहासराव हे महेश कुलकर्णी कुठले आहेत माहिती काढा. तर सुहास जगतापाने लगेच सांगितलं की हे आपल्या सोमवार पेठेतले आहेत बाबा, आणि हा माझ्या परिचित माणूस आहे. मला त्यांनी सांगितलं, मी त्यांना म्हटलं की त्याचा फोन नंबर काढून द्या. महेश कुलकर्णीचा फोन नंबर सुहास जगतापांनी काढून दिला. त्याला मी फोन केला, फोन लागत नव्हते. व्हॉट्सअपवर मेसेज केला, व्हॉट्सअपवर मेसेज केल्यावर त्याचा फोन आला मला, व्हॉट्सअप कॉल. आणि तो म्हटला की साहेब आम्ही भयभीत झालेलो आहे आणि आम्ही श्रीनगरमध्ये आहे आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलेलो आहे त्या हॉटेलमध्ये वेटर देखील नाही, आम्ही कुटुंब एकटंच इथं आहे आणि कोणी नाही इथं, आणि सगळे या युद्धाच्या भीतीनं ते सगळे आजूबाजूच्या गावामध्ये राहायला गेलेले आहेत, कोणी नोकरीवर देखील येत नाही, अशी परिस्थिती घडली. मी लगेच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मेसेज केला. मी साहेबांना म्हटलं की माझ्या मतदारसंघातली 4 लोक काश्मीरमध्ये आहेत साहेब, आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही लोक मला परत गावी आणायची आहेत, मला आपण सहकार्य करा. साहेबांचा मला अर्ध्या मिनिटाच्या आत रिप्लाय आला की डोंट वरी, काळजी करू नका, आपण त्यांना मदत करू. साहेबांचा जो तिथला अधिकारी दिल्लीचं काम पाहतो मनोज मुंडे, मी त्याला फोन केला. मी म्हटलं की मनोज ही माझ्या मतदारसंघातली लोक आहेत, कुठल्याही परिस्थितीत त्यांना मदत झाली पाहिजे. मनोज मुंडेंनी सांगितलं की आधी तुम्ही मला नावं द्या. मी त्यांना नावं दिली. मनोज मुंडेंनी मला सांगितलं की तुम्ही हवाई उड्डाण मंत्री आदरणीय मुरलीधर मोहोळ यांना फोन करा. मुरलीधर अण्णांना फोन केला आणि मुरली अण्णाला सांगितले की अण्णा जे हवाई जहाज श्रीनगर पासून मुंबईला येणार आहे त्याच्यामधनं ही माझी 4 लोक आली पाहिजे. आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं 2 विमानं ही पहिल्या टप्प्यामध्ये पाठवण्यात आली श्रीनगरला, आणि सगळ्या लोकांना परत भारतामध्ये श्रीनगर पासून मुंबईला आणण्याचं काम देखील त्यांनी चालू केलं. पण माझ्या लक्षात आलं की देशामधल्या सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री हे काश्मीरमध्ये त्या राज्यामधले नागरिक आणण्यासाठी विमानसेवेचा वापर करतात आहे किंवा विमानं बुक करतात. आणि आपले जे लोक आहेत हे जे क्रायटेरिया आहे वयस्कर लोकांना पहिले आणायचं, गरोदर माता भगिनी असतील तर त्यांना लवकर आणायचं, एखादा आजारी असेल त्याला लवकर आणायचं, त्या क्रायटेरियामध्ये आपली लोक ही खाली आहेत. आणि त्यामुळं या लोकांना लवकर आणण्याच्या बाबतीमध्ये अडचण निर्माण होऊ शकते. आणि त्यामुळं मी विचार केला की ह्यामध्ये आपल्यालाच काहीतरी हालचाल केली पाहिजे, आपल्यालाच काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. आणि मी लगेच त्यांना 4 तिकीटं पाठवून दिली, विमानाची 4 तिकीटं पाठवून दिली. आणि मला असं वाटलं की शेवटी लोकांनीच आपल्याला निवडून दिलंय. पहिला पगार आपण रिमांड होमला दिला, दुसरा पगार काश्मीरची लोक आणायला गेला तर काय बिघडलं, लोकांचं आहे, लोकांना दिलं. म्हणून मी लगेच त्यातून खर्च करून टाकला आणि तिकीटं पाठवून टाकलं. एवढ्यावर मिटलं नाही, एवढ्यावर मिटलं नाही. मला वाटत होतं की 4 तिकीटं पाठवल्यानंतर त्या 4 लोकांना आनंद होईल, मला वाटत होतं. म्हणून मी फोन केला महेशला. मी म्हटलं की महेशराव आता खुश आहे की नाही तुम्ही, मी तर तुम्हाला विमानाची तिकीटं पाठवून दिली. तो म्हटला नाही साहेब, आम्ही 7 लोक आलो होतो, सातारची पण 3 आले ना आमच्याबरोबर, आणि ते माझ्या विश्वासावर आले आणि त्यांचं रडणं आहे का. त्यांनी एक माता भगिनीला फोन केल्यावर ती म्हटली आमदार साहेब हे काय चांगलं आहे का, आम्ही मतदार नाही म्हणून तुम्ही आम्हाला आणत नाही, हे काय बरोबर नाही. आणि आम्ही आलो ह्या महेश बरोबर. आता पंचायत झाली, मग आणि 3 तिकीटं पाठवू. आणि मग यांना श्रीनगरमधून दिल्लीला आणलं. आणि दिल्लीला आणत असताना सगळ्यात मोठी अडचण झाली की श्रीनगरच्या हॉटेलपासून श्रीनगरच्या विमानतळापर्यंत त्यांना टॅक्सी मिळत नव्हती. मग मी श्रीनगर SP ला फोन केला आणि श्रीनगर SP ला सांगितलं की काही कर, माझ्या मतदारसंघातले लोक आहेत, त्यांना टॅक्सीने तिथं पोहोचव. मग त्यांनी टॅक्सी पाठवून दिली श्रीनगरच्या पोलीस SPनी. त्या टॅक्सीने शेवटी पोचले, तिथनं दिल्लीला आले. दिल्लीला उदय महाराजांच्या घरी जेवणाची सोय केली आणि संध्याकाळची ट्रेन करून त्यांना करायला आणलं. एवढा उपद्व्याप लोकप्रतिनिधींनी केला तर मग आपल्या माणसाचा जीव वाचू शकतो हे माझ्या लक्षात आलं. आणि त्यामुळं आपल्याला दिलेल्या संधीचा सर्वोपरी वापर हा समाजासाठी आपल्याला करायचा. आणि हा समाजासाठी करत असताना
सत्तेचं महत्व कधी असतं की सत्तेचा उपयोग लोकांना झाला तर त्या सत्तेच्या खुर्चीचं महत्व। आज सत्ता म्हणजे काय, पोलीसची गाडी पुढं असली, 4 पोलीसचे लोक आपल्या बरोबर असले, लोकांनी आमदार म्हणून सत्कार केला, लोकांनी आपल्याला हाजी हाजी केली म्हणजे सत्ता नाही। सत्ता कधी आपण योग्यरित्या वापरली अशी समजायची तर सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावर समाधान आपल्याला बघायला मिळालं तर त्या सत्तेचा उपयोग हा तुम्ही करू शकला। सत्ता येत जात असते, खुर्ची येत जात असते, खुर्ची काही कायमची कोणाला दिलेली नाही। खुर्चीवर बसून योग्य काम जर का तुम्ही केलं तर कमी कालावधीमध्ये देखील आपलं नाव होईल आणि जास्त काळ राहून योग्य काम केलं नाही तर तुमचं अनेक वर्ष राहून देखील नाव राहणार नाही। आणि त्यामुळे सगळ्यांनी जागृतरित्या काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे, प्रामाणिकरित्या काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि समाजाची नेमकी आत्ताची गरज काय हे लक्षात ठेवून काम करणं हे देखील अत्यंत गरजेचं आहे। मला खऱ्या अर्थानं आश्चर्य वाटतं की काही काही अनुभवी लोक असतात, खूप त्यांना अनुभव असतो, खूप त्यांना सत्ता मिळालेली असते, पण नेमकं काय करायचं हेच त्यांना लक्षात येतं। आता काश्मीरमध्ये ही आपली 4 लोक अडकली होती, त्यावेळेला आपल्या आदरणीय सन्माननीय माजी मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना फोन केला आणि त्यांना फोन केला आणि त्याचं रेकॉर्डिंग व्हॉट्सअपला टाकलं। त्यांनी काय त्यांना सांगितलं असावं तुम्ही कल्पनाच करू शकणार। त्यांनी त्या लोकांना सांगितलं की मी गव्हर्नरशी बोलतो, मी राष्ट्रपतीच्या ऑफिसला सांगतो, मी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहितो, एवढं सांगितलं। आणि माझ्याकडे ज्यावेळेस हा प्रश्न आला की 4 तिकीटं पाठवून दिली 10 मिनिटांमध्ये आणि लगेच सगळी लोक, आता राष्ट्रपतीशी बोलून उपयोग नाही ना याचा, लागायचे काय, करताय काय, आणि त्यामुळं तुम्ही जो निर्णय घेऊन इकडं आला हे 1 नंबर झालं। हे तुम्हाला आवडून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगेल की जिथं ज्या डॉक्टरकडे येऊन त्या औषधाचा काहीतरी परिणाम तर झाला पाहिजे, अवघड गोळ्या खात बसायचं त्याचा काही उपयोग व्हायचा नाही। त्यामुळं योग्य ठिकाणी तुम्ही आलाय हे देखील तुम्हाला आवर्जून कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो। आज मला खोडशीकरांनी अनेक गोष्टीची मागणी केली, मला आदरणीय पांडुरंग दादांनी सांगितलं की आम्हाला खूप अपेक्षा तुमच्याकडनं आहे। अहो पांडुरंग दादा, तुम्ही तर खासदार साहेबांचे नातेवाईक, त्यामुळे आता तुम्हाला पूर्ण लोकसभेच्या खासदारांचं सगळं कार्यकाल बघितलेलं आहे। एकच मी तुम्हाला आजच्या कार्यक्रमानिमित्तानं सांगू इच्छितो की खोडशीकरांनी जी मदत मला आजपर्यंत केलेली आहे, जे प्रेम मला आजपर्यंत दिलेलं आहे ते मी कधीही विसरणार नाही। आणि त्यामुळे महेशराव, तुम्ही मागणी करायची, जेवढे मागाल तेवढे पैसे खोडशीला देण्याची जबाबदारी ही माझी असेल। यावरून तुम्हाला कार्यक्रमाच्या जितके मागाल तेवढे पैसे खोडशीला देण्याची भूमिका ही 100% माझी असेल। तुम्ही कसलीही काळजी करायची नाही। खोडशीला एक विकसित गाव बनवण्यासाठी जे काही करायला लागेल ते निश्चित स्वरूपी आपण करूया, तेवढंच आवर्जून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो। आज या गटाचा मिळून मेळावा तुम्ही घेतला हे देखील तुम्ही चांगलं केलं। सगळे आजूबाजूच्या गावातली लोक देखील मी बोलवली आणि त्यामुळे एक चांगला स्नेह संमेलन या आजच्या विकास कामाच्या निमित्तानं झालं, याच्याबद्दल देखील आपले सगळ्यांचे आभार मानतो। मोठ्या संख्येनं तुम्ही सगळे कार्यक्रमाला उपस्थित राहिला याच्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।